कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला पटकन केक कापूया आता। हे घ्या। काय झालं? बाबा हा काय केक आहे? हो ना जिनू, आपण तर प्रिन्सेसचा केक सांगितला होता ना? हो ना ग, आणि ब्युटिफुल प्रिन्सेसचा केक। बाबा हा का आणलास? अरे मला लक्षात होतं, पण काय झालं ना, ते लास्ट मोमेंटला मी ऑर्डर करायचं विसरून गेलो। बाबा असं का विसरलास? आजोबा काय फायदा जर केक प्रिन्सेसचा नसेल? हो काय रे आकाश? हा बाबा तुम्हाला प्रिन्सेसचा केक हवा आहे ना? हा मी उद्या घेऊन जातो ना, आपण मस्त उद्या जाऊन प्रिन्सेसवाला केक खाऊया, ओके? पण आज आपण हा केक कापूया ना प्लीज। अगं पण तुम्ही दोघी इतक्या छान प्रिन्सेस सारख्या दिसतायत, मग प्रिन्सेसच्या केकची काय गरज? वसुंधरा, कॅन्डल पेटवतेस तेवढं? मी करू? हो। काही गरज नाहीये। जर केक प्रिन्सेसचा नसेल तर आम्ही केकच नाही कापणार आणि खाणार पण नाही। अरे किती नाटक करतात ह्या। प्रिन्सेसचा केक असलं काय आणि नसलं काय पोटातच जाणार ना। ए बनी, तू नको शिकव आम्हाला। ह्या केकला जर मी प्रिन्सेसचा केक बनवला मग तर कट करणार ना? इतके लगेच तू कशी बनवणार? अरे तुम्ही बघा तरी, माझी आई कशी सॉली देते। तिच्याकडे 1 से 1 कला आहेत। आई तू कर ग। काय ग, तू अशी का बाहेर आली आहेस? काय काय होतंय तुला? तू टेन्शन घेऊ नकोस। हे शांत हो तू आधी, शांत हो। कशी शांत हो? कसं नको घेऊ टेन्शन? त्या विशाखा मॅडम, त्याला कळलंय आपण खोटं बोलतोय। त्यांना माहितीये आपला मुलगा जिवंत आहे, वसू विधवा नाही, डिवोर्सी आहे, आणि त्यांनी हे सगळं जयश्रीताईने सांगितलं तर आधीच त्या विशाखाबाईचा पिंकीच्या लग्नापासून आपल्यावर राग आहेच, आणि तर त्यांना कळलंय की आपण ठाकूरांना आपल्या मुलाबद्दल खोटं सांगितलं, आणि ती बाई याचा नक्कीच फायदा करून घे। आपण ना ठाकूरांना सगळं सांगायला हवं, त्यांच्याकडे सगळं कबूल करायला हवं आधीच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।